बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका ही आहे की सर, मेथी घास किंवा लसूण घासाची कापणी केव्हा करायची. कारण आम्ही सर्व काही करतो आहे, परंतु आम्हाला कापणी केव्हा करायची. कारण आम्ही जोपर्यंत कापणी करतो आहे तोपर्यंत त्याचं बीज खाली गळायला लागलेलं असतं. तर या 10 गुंठ्यामधील कापणी केव्हा करायला सुरुवात करायची. 10 गुंठ्याचा प्लॅन चालला आहे बरं का माझा, लक्षात ठेवा. हे पुढं मी सांगतो, ऐका. ऐक तरुणी उगीच वनवन फिरू नको. नोकरीसाठी फिरू नको, हमालीसाठी फिरू नको. शेळी मेंढी पालन करून मालक बनणे सोडू नको. र र र र माझ्या सजने ग तू, माझ्या रावजी ग तू, माझ्या सजने ग तू, माझ्या रावजी ग तू. तर बा, हा घास तुमची जमीन कशी आहे याच्यावरती घास वाढतोय किती आणि किती नाही ते अवलंबून आहे. आणि नंतरची प्रत्येक कापणी किती दिवसांनी करणं आवश्यक आहे. तर आपला घास हा 3 वर्ष मेथी घासाबद्दल बोलतोय मी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपणास व्यवस्थितरित्या परवडेल किंवा व्यवस्थितरित्या आपण तेवढा घास जोपासून आपली 40 ते 50 शेळ्या मेंढ्या आपण त्याच्यावरती जपणूक करू शकतो. 1 एकराचं नियोजन चाललं आहे, लक्षात ठेवा. एक 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 मुद्दा मी पूर्ण करत चाललो आहे. आता एक म्हणजे कापणी करत असताना जमीन ओली असताना कापणी कधीच करायची नाही. नीट लक्ष देऊन ऐका. तुम्ही पाणी 3 दिवसापूर्वी दिलेलं आहे आणि 3 दिवसापूर्वी पाणी दिलं आहे, तुम्ही 4थ्या दिवशी काय करायला लागला आहे, घासाची कापणी करायला लागला आहे, तर हे योग्य नाही आहे. याच्यामुळं तुमचा वेळा जर कार्य नसेल तर पूर्ण ते झाडी उपटून येऊ शकतं. त्याच्यामुळं आता पाणी आपण 3 किंवा 2 दिवसांनी देणार आहे म्हटलं म्हणजे 7-8 दिवस झाले पाणी देऊन. जमीन पूर्णतः कोरडी आहे आणि आता उपटून येणार नाही आहे असं स्वरूप ज्या वेळेला असेल. तुम्ही म्हटलं असं आमचा उपटून येत नाही काय, परंतु थोडंसं जरी बुड हल्लं तर लक्षात ठेवा ते झाड मरून जातं आणि पुन्हा इतका दाट लावलेला घास हळूहळू पातळ होत जातो. तर असली स्थिती अजिबात होऊ द्यायची नसेल तर घासाची कापणी ही 2 दिवस अगोदर पाणी द्यायच्या म्हणजे कोरडा असताना करा. हे तर लक्षात येतं आहे तुमच्या. आणि पाणी देताना काय करायचं, नेहमी जिकडून तुम्ही पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे ते पाणी कधीच असं एकदम घास भरून घ्यायचा असं कधीच करायचं नाही. हे लक्षात ठेवा बरं का. गोष्टी मी सांगतोय त्या तुम्ही काय करताय, एकदा घासावर पाणी लावलं की एकाच दिवशी 2 तासामध्ये सगळा भरून घेता, तर हे योग्य नाही. आज समजा त्या 10 गुंठ्यामध्ये 1-2 सारं आज येतं, आज 2 सारं भरून घ्यायचं, उद्या 2 सारं भरून घ्यायचं, परवा 2 सारं भरून घ्यायचं. ह्यानी काय होईल ते तुम्हाला सांगतो मी. जशा पद्धतीनं या साऱ्यातील घास संपत येईल तशा पद्धतीनं लक्षात आलं का. तर ह्या साऱ्यातला घास संपायला साधारण समजा 2-3 दिवस लागले म्हणजे 3 दिवसामध्ये त्याच्यामध्ये एवढा परिणाम होणार नाही. पुन्हा घास कापून तो सारा पूर्णपणे झाला की त्याच्यावर तुम्ही पाणी लावू शकता. ध्यानात येतं का. परंतु एकाच वेळेला सर्व जर आपण पाणी दिलं तर आपल्या शेळ्यांना काय आपण एकदम सगळा एकाच वेळेला घास कापून आणू शकत नाही आहे. आपणाला हा घास दररोज कापायचा असतो आणि किती दिवस कापायचा असतो ते मी सांगतो. हा घास 10 गुंठ्यातला तुम्हाला 21 दिवस पुरला पाहिजे. कापणी करत असताना साधारण एवढा घास आला, लक्षात ठेवा. सर्व घास आता एकाच वेळेला तुम्ही लावणार आहे.
एवढा घास आला आणि कुठं तरी फुल दिसायला लागलं घासाला, कुठं तरी फुल दिसायला लागलं किंवा फुलोऱ्याच्या अगोदरची अवस्था दिसायला लागली की लक्षात ठेवा, एवढा घास असताना कापायला सुरुवात करायची. म्हणजे 21 दिवसामध्ये आपण शेवटी जाईपर्यंत लक्षात ठेवा, आपला संपूर्ण घास फुलोऱ्यात आहे तोपर्यंत संपला जातो. कारण घास जर मेथी घास जर जुना झाला, म्हणजे फुलं येऊन ती गळून अशी अवस्था जर झाली, तर लक्षात ठेवायचं त्याची पौष्टिकता कमी होते. म्हणून जास्त कवळा असताना सुद्धा कापायचा नाही आहे. म्हणजे कापण्याची एक वेळ आहे ठराविक, ती 21 दिवसात बरोबर तुमच्या लक्षात येईल. या 10 गुंठ्यामध्ये 21 दिवसात बरोबर तुम्हाला कडेला जाईपर्यंत म्हणजे असा फुलांनी लवकळलेला हिरवागार घास दिसतो, तोपर्यंत पौष्टिकता असते. आणि आपण जेव्हा शेवटची कापणी करतो तेव्हा इकडं त्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या वाफ्यातली कापणी करायला आलेली असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. आता पहिली कापणी किंवा प्रत्येक कापणी करत असताना नीट लक्ष द्या, घास हा डायरेक्ट कधीही कापून वजन आणलंय आणि लगेच पसरायचं, कधीच असं करायचं नाही, कधीही करायचं नाही. असं जर केलं तर त्याचा इतका वाईट परिणाम होतो, लक्षात ठेवा. शेळ्यांना तो ओला घास जो आहे भर 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 शेळ्या खाऊन टाकतात, धपका लागतो. आणि त्या धपक्यामध्ये जनावर किंवा आगोरीपणं जनावर खातात आणि ती जनावरं फुगतात. आणि जनावर फुगलं, आजारी पडू द्यायचं नाही. जनावर फक्त पुन्हा पुन्हा मी सांगतो आहे की जनावर हे आजारी पडू द्यायचं नाही. आजारी जनावर पडलं की तुम्ही 50% मागं आला. त्याच्यामुळं सुरुवातीलाच काळजी व्यवस्थित घ्यायची. समजा तुम्हाला 1 वाजता घास टाकायचा आहे, तो घास तुम्ही 10, 10:30 वाजता 11च्या दरम्यान हा तो घास. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतो आहे, पुढं वेळापत्रक देणार आहे. या अगोदर माहिती त्यासाठी समजून घ्या, नंतरच शेळी पालनामध्ये उडी मारा किंवा मेंढी पालन करा. हुळहुळ होऊ नका. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असं नको आहे. ध्यानात आलं का तुमच्या? त्याचा उपयोगी होत नाही. हे माझ्या 24 वर्षाच्या अनुभवातून जे जे काय अनुभवाला आलेले हे बोल आहेत ते मी तुम्हाला पूर्णतः सांगतो. तर साधारण 10:30, 11च्या दरम्यान घास कापून आणायचा आणि तो घास सावलीला, नीट लक्ष द्या, सावलीला पसरून ठेवायचं. यामुळं काय होतं, त्यावरचे असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम वगैरे आता ती सुकायला सुरुवात होती. आणि सुकलेलं अन्न लक्षात ठेवा, म्हणजे पाण्याचा अमाऊंट थोडासा कमी होतो त्याच्यामध्ये. आणि कीटक वगैरे ज्या त्याच्यावरचे असतात तेही त्या घासातून जर असतील तर काय होतात, निघून जातात. अशा पद्धतीनं तुम्ही चारा व्यवस्थितरित्या जर घातला आणि योग्य वेळेला जर त्याची तोड व्यवस्थितरित्या जर केली तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आता बऱ्याच जणांचा प्रश्न हा आहे बरं का, सर एवढ्या 10 गुंठ मेथी घासामध्ये वर्षभर 40-50 शेळ्या मेंढ्या जगू शकतात का? एवढा घास पुरू शकतो का? तर याचं गणित मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितरित्या सांगतो. किती मेंढ्यांना, किती शेळ्यांना हा घास पुरू शकतो. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.